परिच्छेद 22 क्रमांकाचा आधार व अधिष्ठान यातील भेद. रंग चौथा. परिच्छेद 22 क्रमांकाचा आधार व अधिष्ठान यातील भेद. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं 21 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये श्री गुरुदेव बोललेत की आतापर्यंत आपण हे कळण्याकरता म्हणून उदाहरणं हे कोणतर सर्प, रज्जू आणि रज्जूपहित चैतन्य. इकडे नाव दिलं आपण हे सर्पज्ञान, अंतकरण, अंतकरणवृत्तीपहित साक्षी चैतन्य. सर्पाला अधिष्ठान रज्जू जरी वाटली तरी जड जडाला अधिष्ठान होत नाही, म्हणून सर्पाला अधिष्ठान रज्जूपहित चैतन्यच आहे. सर्प आणि रज्जूला दोघाला अधिष्ठान आहे रज्जूपहित चैतन्य. सर्पज्ञानाला अधिष्ठान इकडे आपल्याला कोण वाटतं? अंतकरण, पण अंतकरण हे जडच आहे, जड जडाला अधिष्ठान होते, म्हणून सर्पज्ञान आणि अंतकरण या दोघाला अधिष्ठान आहे अंतकरणवृत्तीपहित चैतन्य. मग रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञान प्रतीतीला आलं, ते रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने ते निवृत्त होतं. पण मग असं म्हटल्याच्या नंतर अधिष्ठान ज्ञान आणि कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाद येईल ना असं म्हणणं आहे पूर्वपक्षाचं. तर म्हटले नाही, जो पाहतो त्याला प्रमाता म्हणतात, ज्याच्याद्वारा पाहतो त्याला प्रमाण म्हणतात, आणि ज्याला पाहतो त्याला प्रमेय म्हणतात. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणचा प्रकाशनाचा व्यवहार घडण्याकरता या तिघाला त्रिपुटीला प्रकाशन करणारा जो मूळ आहे त्याचं नाव आहे साक्षी. तो साक्षी स्वयंप्रकाशच मानला पाहिजे. त्याच्याकरता उदाहरण दिलं कंदिलाचं. कंदिलाच्या काचेतला जो प्रकाश आहे त्याचं नाव दिलं त्यांनी प्रमाता. काचेतून निघणारा प्रकाश पदार्थापर्यंत येणारा जो प्रकाश किरण आहे त्याला नाव दिलं प्रमाण, आणि ज्या पदार्थाला त्यांनी प्रकाशित केलं त्याला नाव दिलं प्रमेय. आता हा प्रमाता, प्रमाण, प्रमेयाचा व्यवहार घडण्याकरता मूळचा दिवा जर तो बुजलेला असेल, अप्रकाशित असेल, प्रदीप्त नसेल तर पुढचा प्रकाशनाचा व्यवहार घडणार नाही. तसं इथं आपल्याला सिद्ध करायचं आहे, या रज्जू त्या ज्ञानाखाली रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे हे शिष्याला मान्य आहे. फक्त या रज्जू ज्ञानकाली जसं या रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे, तसंच या रज्जूच्या ज्ञानकाली या अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्यात सुद्धा ज्ञान आहेच आहे हे सिद्ध करायचं. म्हणजेच अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येत नाही. गुरुदेवाने सांगितलं ते ज्ञान आहे. म्हटले काय, कसं आहे? तर त्याच्याकरताच मग हे कंदिलाचं उदाहरण आपल्याला दिलं. मग इथे ही रज्जू म्हणजे प्रमेय आहे, आणि या रज्जूला जाणण्याकरता या अंतकरणाची निघाणारी आत्मसंयुक्त मन, मनसंयुक्त अंतकरण वृत्ती प्राण आणि प्रकाशात साय घेऊन नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर निघाली, आणि या अंतकरणापासून या रज्जूपर्यंत आलेली जी लंबायमान दंडायमान वृत्ती आहे तिला नाव आहे प्रमाण. इकडे रज्जूला नाव आहे प्रमेय, आणि या अंतकरणाला नाव आहे प्रमाता. पण मग हा अंतकरण प्रमाता, ती वृत्ती प्रमाण, आणि इकडे रज्जू प्रमेय, या तिघाच्या प्रकाशनाचा व्यवहार घडत असताना मूळची जी अंतकरणरूपी चैतन्य आहे त्याचं नाव आहे साक्षी. म्हणजे तो कंदिलातल्या ज्योतीच्या ठिकाणी आहे. जशी ती ज्योती, दिवा जर मालवलेला असेल तर काचेतच प्रकाश येणार नाही, काचेत आला नाही तर पदार्थापर्यंत जाणार नाही, पदार्थापर्यंत गेला नाही तर पदार्थ दिसणार नाही. मग दिसलेल्या पदार्थाला नाव प्रमेय, पदार्थापर्यंत आलेला प्रकाश तो प्रमाण, आणि काचेत आलेला तो प्रमाता. हा तिन्ही व्यवहार घडण्याकरता मूळचा दिवा जसा प्रज्वलित लागतो, प्रकाशित लागतो, तसे अंतकरणात आलेला प्रकाश तो प्रमाण, पदार्थापर्यंत आला तो अंतकरणात आलेला तो प्रमाता, पदार्थापर्यंत आलेला प्रमाण, आणि ज्या पदार्थाला दाखवलं ते प्रमेय. हा प्रकाशनाचे व्यवहार घडण्याकरता मूळचं असणारे जे साक्षी चैतन्य आहे ते ज्ञातच मानावं लागतं. ते जर अज्ञात असेल, तो जर मालवलेला असेल तर पुढचा व्यवहार घडणार नाही. आणि मग या रज्जू ज्ञानकाली या रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहेच आहे, म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येत नाही. हा एक सिद्धांत महत्त्वपूर्ण सांगितला. आणि हा सिद्धांत सांगून झाल्याच्या नंतर मग काल बोलले की बाबा रे, इथपर्यंत हे दोन अधिष्ठान आम्ही मानले म्हणून फार त्रास झालेला एक प्रकारचा. म्हणजे समजून सांगण्याकरता आम्हालाही फार नाकीनऊ आलेत, आणि तुला ते कळून घेण्याकरता तुझ्या अंतकरणामध्ये सतत आक्षेप शंका येत राहिल्या. आणि मग संशयावने थोर अनेक नाही पाप घोर का विनाशाची वाघोर प्राणी अशी माऊली म्हणतात. संशय आत्मा विनश्यती माता गीता सांगते, आणि संशय ही पापात्मा आपल्याला उपनिषद सांगतं. म्हणून संशयच राहायला नको. संत सांगता संध्याच्या सुटल्या गाठीन झालो पोटी शीतळ, असं व्हावं ना. मग ते हे जवळपास 4 सिद्धांताबद्दल संदेह यायला लागलेत.
एक जडजडाच्या जडजडाला अधिष्ठान होत नाही. 2 जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. 3 अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. आणि 4 युगपत उत्पत्ती युगपत नाश. आणि 5 पूर्वपार विरोध नावाचा दोष. हे सगळा आता तुला ते मान्य झालं, आम्ही सांगितलं, पण त्याच्यात कष्ट किती. पण हा प्रकार का झाला तर आम्ही अधिष्ठान 2 सांगितले. सर्पाचा अधिष्ठान रज्जूपहित चैतन्य, सर्पज्ञानाचा अधिष्ठान अंतःकरणवृत्तीपहित साक्षी चैतन्य. आता आपण काय करू, 2 अधिष्ठान सांगण्यापेक्षा अधिष्ठान एकच सांगू. असं गुरुदेव म्हणतात न म्हणतात तोच शिष्यकाल काय बोललात असं कसं म्हणता येईल आपल्याला. कारण असं म्हणणं म्हणजे एकतर बाहेरचा रज्जू किंवा सर्प हा आत आला पाहिजे, पण तो आत आणता येत नाही. आणखी आतला अंतकरण तरी बाहेर काढलं पाहिजे. पण आतला अंतकरण बाहेर जाणार नाही, कारण त्याचं नावच आहे अंत म्हणजे आत, करण म्हणजे ज्ञानाचं साधन. देहाच्या आत ज्ञानाचं साधन ते अंतकरण, ते बाहेर कसं काढता येईल. आणि बाहेरचा रज्जू किंवा सर्प तो काय भोजन आहे का तो आतमध्ये ठेवावं, तेही आत नेता येणार नाही. आणि दोन्ही एकत्र आल्याशिवाय त्या चैतन्याला एक म्हणता येणार नाही. भले चैतन्य एकच असेल, पण औपाधिक भेद आहे, त्या उपाधी एक झाल्याशिवाय चैतन्याला एक करता येणार नाही. बरं, तुम्ही यात मग तुम्ही काय म्हणाल, सगळ्याचा आकार कोण धरते, बुद्धी धरते. आणि मायेने बाहेर प्रतीतीला येतो. म्हणजे बुद्धी धरते म्हणजे कोणती ख्याती मानल्यासारखं होईल, आत्मख्याती. आणि आत्मख्याती तर खंडित आहे असं तुम्हीच मागे सांगितलेलं आहे. आणि ज्या आत्मख्याती खंडित आहे असं तुम्ही मागे सांगता, आणि त्याच आत्मख्यातीचा आता जर स्वीकार करत असेल तर आपण म्हटलो ती ओकलेली वांती पुन्हा चाटण्यासारखा तो प्रकार होईल. किंवा उष्ट्र लकुटिका, नाही क्षमा करा, करमलेडी न्याय अशा पद्धतीचा तो प्रकार होईल. आणि मग असं काही होऊ नये असं वाटत असेल तर मग दोन्हीचं अधिष्ठान एक कसे म्हणतात. तर गुरुदेवाने सांगितलं, आतला आपला बाहेरचा सर्प आत येत नाही, आतला अंतकरण बाहेर जात नाही, आम्ही आत्मख्याती मानत नाही, तरी आम्ही एक अधिष्ठान सांगू शकतो. मग तो म्हटला तरी एक अधिष्ठान कसं सांगू शकता. तो गुरुदेव म्हटले, बाहेरचा सर्प आत येत नाही, आतला अंतकरण बाहेर जात नाही, पण आतली एक बाहेर जाते, तिचं नाव वृत्ती बाहेर जाते आहे ना. आणि ती वृत्ती इदमाकार होते. बरं, सगळ्याच आकाशाला घटाकाश म्हणतात का, नाही. कोणत्या आकाशाला घटाकाश म्हणतात, जेवढ्याला घटाची पोकळीला उपाधी लागलेली आहे ते घट अवच्छिन्न पोकळीलाच आपण घटाकाश म्हणतो. तसं सगळ्याच चैतन्याला आपण काय म्हणत नाही, साक्षी चैतन्य म्हणत नाही. कोणत्या चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणतात, ज्याला अंतःकरणाची किंवा अंतःकरण वृत्तीची उपाधी लागली त्याला म्हणतात साक्षी चैतन्य. मग त्या अंतःकरण वृत्ती बाहेर गेली, मग वृत्तीउपरी चैतन्य बाहेर सुद्धा आहे. आणि मग जे आता अंतःकरण उपरी चैतन्य आहे तेच रज्जूपहित चैतन्य आहे. आणि कोणती वृत्ती, तर इदमाकार अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य. इदम म्हणजे हे काहीतरी आहे, अशा आकारात झालेली ती वृत्ती आणि रज्जू 2 उपाधी एकत्र आल्या. ही इदमाकार वृत्ती आहे आणि ही रज्जू आहे, ह्या 2 उपाधी एक झाल्या तर चैतन्यमुळचं काय एकच आहे. मग आता इथे आम्ही आत्मख्याती मानली नाही, इथे बाहेरचा सर्प आत आणला नाही, आतला अंतकरण बाहेर नेलं नाही, पण आतली कोण बाहेर गेली, वृत्ती. आणि वृत्ती उपहित चैतन्य बाहेर आहेच आहे, ते कोणतं चैतन्य, साक्षी चैतन्य. म्हणून इदमाकार वृत्ती उपहित साक्षी चैतन्य हेच अधिष्ठान आहे. आता कोणाचं, सर्प आणि सर्प ज्ञानाचं, दोन्हीचं अधिष्ठान आम्ही आता काय सांगितले. बरं, एखादा म्हणेल इदमाकार वृत्ती म्हणण्यापेक्षा रज्जूपहित चैतन्य दोन्ही तरी एकच आहे ना, मग रज्जूपहित चैतन्य सर्पज्ञानाला अधिष्ठान मानलं तर काय हरकत आहे. तर काल आपण बघितलं, नाही म्हणता येणार. का म्हणता येणार नाही, कारण बाहेरचा जो पदार्थ असतो तो एकाच्या प्रतीतीने सगळ्याला प्रतीतीला येतो आणि एकाच्या निवृत्तीने सगळ्याचा निवृत्त होतो. जसे ही रज्जू आहे, ही कोण आहे, कल्पना कर रज्जू आहे, आणि हा रज्जूवर कोण आहे, हा सर्प आहे. आता तो मला भासला आणि त्याला बाहेरची रज्जू आधार आहे तर तो सगळ्याला प्रतीतीला येतो आणि एकाचा निवृत्त झाला की सगळ्याचा निवृत्त होतो. पण भ्रमातल्या पदार्थाच्या बाबतीत तसं होत नाही. ज्याला रज्जूचं अज्ञान, आता 10 जण आपण आहोत आणि या 10 जणाला 10 भ्रम झालेत रज्जूवर. रज्जूचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञानात, कोणाला ते काय दंड, कोणाला भुरेषा, कोणाला पुष्पमाला, कोणाला जमीन दुबंगल्याचा, 10 जणाला 10 भ्रम झाले. ते प्रत्येकाच्या भ्रमातला पदार्थ प्रत्येकाला दिसतो का, ज्याचा त्याला दिसतो, ज्याचा त्याला दिसतो. म्हणजे प्रत्येकाची या रज्जूच्या आकाराची इदमाकार वृत्ती झाली आहे. आता इदमाकार वृत्ती उपहित साक्षी चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे त्या अविद्येचा परिणाम प्रत्येकाच्या भ्रमातले पदार्थ आहे, ते ज्याचे त्याला दिसतात.
आणि ज्याला इयम रज्जू असं रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान होईल तर ठरलेलं आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं आणि मग त्यालाच तो भ्रमातला पदार्थ दिसेनासा होतो, बाकीच्याला तो दिसतच राहतो. म्हणून इदमाकार वृत्ती उपहित साक्षी चैतन्यच सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान मानलं पाहिजे. एकच अधिष्ठान सांगता येतं असा कालपर्यंतचा विषय झाला. म्हणजे कालपर्यंत एकंदर अनिर्वचनीय ख्यातीचं पूर्ण रूपाने निरूपण झालेलं आहे. अनिर्वचनीय ख्याती म्हणजे काय, प्रतीती आणि प्रतीतीप्रमाणे त्याचं कथन करणं हा सविस्तर प्रकार झाला. पण आता शिष्य पुन्हा शंका करतो. मग आता पूर्ण विचार झाल्याच्या नंतर पुन्हा शंका करणं हा काय प्रकार, तर शंका करणाऱ्यामध्ये दोन प्रकार असतात. काही जाणून शंका करतात आणि काही मोघम शंका करतात. म्हणजे न जाणता सुद्धा शंका येते. फारसं काही कळालं नाही तरी शंका येते आणि चांगलं कळालं तरी शंका येते आणि खूप चांगलं कळालं म्हणजे निसंशय कळालं तर मग शंका राहित्य होतं. म्हणजे ज्ञानाचं खरं स्वरूप काय, ज्याच्यामध्ये संशय विपर्य रहित आहे ते खरं ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये कुठला संशय नाही आणि कुठला विपर्य नाही. म्हणजे विपर्यात शंका येते आणि संशयात शंका येते आणि संशय विपर्य राहित्यात शंका येत नाही. पण थोडासा संशय किंवा थोडासा विपर्य असला का त्याच्यामध्ये शंका आल्याशिवाय राहत नाही. आता जो शिष्य शंका करतो त्याला बऱ्यापैकी काही गोष्टी कळालेल्या आहेत. अनिर्वचनीय ख्याती त्याला बऱ्यापैकी कळाली आणि कळाली म्हणूनच आता त्याला शंका येते. पण ही कळून केलेली शंका आहे, हे न कळता केलेली शंका नाही. म्हणजे काय, आतापर्यंत आपल्याला हे लक्षात आलं का निरधिष्ठान भ्रम होत नाही. काय काय वाक्य, निरधिष्ठान भ्रम होत नाही. जेव्हा केव्हा भ्रम होतो ना त्या भ्रमातल्या पदार्थाला अधिष्ठान लागतंच लागतं. अधिष्ठान नाही आणि भ्रम झाला असं होत नाही. आपल्याला सर्पाचा भ्रम कधी होईल, अधिष्ठान रज्जू असेल तर. त्याचप्रमाणे रजताचा भ्रम कधी होईल, अधिष्ठान शुक्ती असेल तर. आणि पुरुषाचा भ्रम कधी होईल, अधिष्ठान स्थाणू असेल तर. हे विवर्तवादातली प्रसिद्ध 3 उदाहरणं. तसं सिद्धांतात आपल्याला अहंकारादी बंधाचा भ्रम कधी होईल, अधिष्ठान आत्मा असेल तर. आणि या जगदंतपाती पदार्थाचा भ्रम कधी होईल, अधिष्ठान ब्रह्म असेल तर. म्हणजे निरधिष्ठान भ्रम होत नाही. मग जो आपल्याला भ्रम झाला या संपूर्ण असणाऱ्या चित्रविचित्र जगताचा काय आहे, या जगताचा विचार करायला गेलं तर शास्त्र म्हणतं मनसापि चिंतितुम अशक्य. मनाने देखील या चित्रविचित्र जगताची कल्पना आपण करू शकत नाही. असे आचाट अफाट अगम्य अनाकलनीय असे हे जगत आहे. पण हे जगत वास्तव आहे का अध्यस्त आहे, अध्यस्त आहे. जसा सर्परज्जूवरचा वास्तव का अध्यस्त, अध्यस्त आहे. मग अध्यस्त असल्यामुळे ते अधिष्ठान कोण लागली, रज्जू लागली. रज्जू अधिष्ठान असल्याशिवाय अध्यस्त सर्पाची प्रतीती येत नाही. मग तुमच्या मताने जगत काय नाही, सत्य नाही. तुमचं सिद्धांत आहे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदोक्तम ग्रंथकोटिभि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. मग जर ब्रह्म सत्य असेल, जगत मिथ्या असेल तर मिथ्या जगत हे प्रतीतीला येतं, त्याला अधिष्ठान लागेल की नाही. जसं मिथ्या सर्पाच्या प्रतीतीला अधिष्ठान रज्जू लागली, तसे जगत जे प्रतीतीला येतं त्याला ज्या अधिष्ठानालाच काय म्हणतात, आधारही म्हणतात आणि अधिष्ठान म्हणतात. मग या जगताचा आधार नेमका आहे कोण, कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही हे त्याला आता मान्य आहे, शिष्याला मान्य आहे. जाणून शंका आहे असं का म्हटलं आपण, निरधिष्ठान भ्रम होत नाही. भ्रमातला पदार्थ दिसला रे दिसला, नसणारा पदार्थ दिसत असेल तर काही असणारं असलं तर नसणारं दिसतं, काही असणारं नसेल तर नसणारं दिसणार नाही. मग असणारा कोण आहे म्हणून असणारा तो दिसला, असणारी रज्जू आहे म्हणून असणारा सर्प दिसला, असणारी शुक्ती आहे म्हणून असणारं रजे दिसलं. तसं असणारं कोण आहे, ब्रह्म आहे म्हणून असणारं जगत दिसतं. आणि मग ते भ्रमात जे असणार आहे ते नसणारं वाटतं, म्हणजे नसणारं आहे तेच असणारं वाटतं. हे तर भ्रमाचं वैभव आहे, हे तर मायेचं वैभव आहे. अघटित घटना पट्यायशी माया दैवेश गुणमयी मम माया धृत्या मामे प्रपद्यन्ते माया मे तान तरंती ते असं म्हटलेलं आहे. मग आता निरधिष्ठान भ्रम होत नाही असं जर तुम्ही म्हणत असाल तर जगताचा काय झालेला आहे, भ्रम झालेला आहे. अहंकारादी बंधाचं विष्टीदृष्ट्या भ्रम झालेला आहे. मग हे चित्रविचित्र जगत जे प्रतीतीला येतं, ज्या अविद्येमुळे ज्या मायेमुळे प्रतीतीला येतं, या जगताचा आधार नेमका आहे कोण, कारण निरधिष्ठान काय होत नाही, भ्रम होत नाही. याचा आधार कोण आहे असा काय याने केलेला आता प्रश्न आहे. पण हा प्रश्न कसा केलेला आहे, जाणून केलेला आहे. काय बोलतं बघा. शंका पाहिले आपली ही एकच पंक्तीत दिलेली शंका आहे, ते शंका वाचू, मग उत्तराचा थोडासा आशय पाहून पंक्ती आपण वाचू. परिच्छेद 22 क्रमांकाचा अंतरंग 4 आधार व अधिष्ठान यातील भेद.
शिष्य महोदय बोलतात, महाराज या अपार, अपार शब्दाचा अर्थ ज्याचा पारावार लागत नाही, म्हणजे अनाकलनीय आहे. किती जगत किती व्यापक आहे, कसं आहे, काही काही मनुष्याला कळत नाही, असा अपार अनाकलनीय जगताचा ज्या अविद्येमुळे, व्यष्टीदृष्ट्या अविद्या, समष्टीदृष्ट्या माया आहे ना, अविद्या माया अज्ञान यामुळे प्रतीती होते, त्या जगताला आधार नेमका कोण हे काय करा, कृपा करून सांगा. असं शिष्य बोलतो. त्यावेळेला गुरुदेव मागे जे उत्तर दिलं ना तसंच काहीच उत्तर इथे अगोदर देतात. मागे काय बोलला होता, माझा आत्मा जर आनंदरूप असेल तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याच्या नंतर, म्हणजेच त्या अनुकूल विषयाचं दर्शन झालं तर आनंद होतो, त्याची प्राप्ती झाली तरी आनंद होतो, आणि त्याचा भोग झाला तरी आनंद होतो. दर्शन झाल्याच्या नंतर होणारा आनंदाला नाव दिलं होतं आपण, नाही आठवत, प्रिय. त्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर होणारा मोद, आणि त्याचा उपभोग झाल्याच्या नंतर होणारा आनंद प्रमोद. म्हणजे अनुकूल विषयाचं दर्शन प्रिय आनंद, म्हणजे जो आनंद होतो काही प्रमाणात त्याला प्रिय म्हणतात. प्राप्ती झाल्याच्या नंतर होणारा आनंद त्याला मोद म्हणतात, आणि त्याचा उपभोग झाल्याच्या नंतर होणारा आनंद प्रमोद म्हणतात. मग जर विषयात आनंद नसेल तर प्रिय, मोद, प्रमोद अशा स्वरूपाचा आनंद होऊ नाही. आणि होत असेल तर आत्माचा आनंद रूपी या म्हणण्याला काही अर्थ नाही, याच तरंगात सुरुवातीला बोलले. तर गुरुदेवाने त्याचं उत्तर काय दिलं, बाबा रे, जरी विषयात आनंद वाटला तरी आनंद विषयाचं हे स्वरूप नाहीच आहे, वाटतो तो भ्रमाने. भ्रम काय होतो, ती इच्छित वस्तूची प्राप्ती, वृत्तीची स्थिर अंतर्मुक्ता आणि आत्मानंदाचं भान, या तीन गोष्टी युगपद घडतात. म्हणून भ्रमाने विषयापासून आनंद झाल्यासारखा वाटला तरी आनंद विषयाचा नसून तुझ्या आत्मस्वरूपाचाच आहे. गोडी गुलाबजामची नसून ती साखरेचीच आहे, असं काल आपण बोललो त्याप्रमाणे. मग तो म्हटला ठीक आहे, हे मला कळालं, जरी विषयापासून आनंद वाटला तरी तो भ्रमाने आहे, आनंद कोणाचा आहे, आत्म्याचाच आहे, हे माझ्या लक्षात आलं. तुम्ही मुंबईमध्ये जा, त्या लेकराने गाई, म्हशी, शेळी हे कधी पाहिलेलंच नसतं, हे दूध देतात हे त्याला माहीतच नसतं. आणि त्याच्याकडे गेलं, बाळा दूध कोण देतो, तुमचा भैया देतो. आता भैया दूध कसा देईल, आहे ना, पण दूधवाला भैया, त्याला वाटतं भैयाच दूध देतो, म्हणजे त्याचा काय झाला तो, म्हणजे त्याला विचारलं, ते बघितलंच नाही म्हणून त्याला वाटलं. पण मग त्याला सांगितलं जातं की भैया फक्त आणून देतो, भैया दूध नाही देत, आहे ना. दूध गाई म्हशी वगैरे देतात, भैया ते काढून म्हणा कुठून तरी घेऊन तो आपल्याला पोच करतो. हे त्याला एकदा कळाल्याच्या नंतर तो म्हणेल का भैया दूध देतो. बरं, दूध देतो म्हणलं तरी भैया आणून देतो असाच अर्थ त्याच्या डोक्यात राहील, भैया गाई म्हशीसारखं दूध देतो असा अर्थ त्याच्या मस्तिष्कात राहणार नाही. बरोबर की नाही. तसं होणारा आनंद जरी विषयाचा वाटला तरी आता आपण जाणून कळालं, आपल्याला एकदा कळालं का विषय सुख आहे बोलण्याची सारखी नव्हे, विद्युत स्फुरणे कान पाहिजे का माझी. जरी विषयाचा आनंद विषयाचा वाटला तर तो विषयाचा नसून माझ्या आत्मस्वरूपाचाच आहे, आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. पण त्याचा दुसरा प्रश्न त्यावेळेला काय होता, तुम्हाला मी विचारलं हे संसार दुःख निवृत्त व्हावं, तुम्ही म्हणता अरे बाळा तुझ्या स्वरूपा ठिकाणी संसार दुःखाचा काय आहे, वंद्या पुत्राप्रमाणे त्रैकालिक अत्यंत अभाव आहे पारमार्थिक दृष्ट्या. पण मग वंद्या पुत्र प्रतीतील येत नाही म्हणून तो नाही झाला हे म्हणणं बरोबर आहे. संसार दुःख मी भोगतो आणि तुम्ही म्हणता ते झालंच नाही, मी कसं अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. मग तुम्ही काय करा, त्याचं स्थान म्हणून कुठेतरी सांगा, मी तिथे मानेल, माझ्या ठिकाणी मानणार नाही. तर गुरुदेव म्हणले बाबा जो संसार नाही ते त्याचं स्थान म्हणून तुला काय सांगावं. वंद्या पुत्राच्या लग्नाचा हिशोब काढा म्हटल्याच्या नंतर कोणता शहाणा काढेल, आणि काढणाऱ्याला शहाणा कोण म्हणेल, आहे ना. कोणताही शहाणा काढणार नाही, काढणाऱ्याला कोणी शहाणा म्हणणार नाही, कारण वंद्या पुत्र नाहीच आहे. वांझेची आले का कैची जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पोपा. मग तशा पद्धतीने आता हा काय बोलू लागला, कोणाचा अधिष्ठान सांगा, संसाराचा अधिष्ठान सांगा, संसाराचा आधार सांगा, ज्या अविद्येमुळे हे चित्र विचित्र जगत प्रतीतील येते त्याचा काय करा, आधार सांगा. आता ज्या जगताचा आधार सांगायचा ते जगत असलं तर त्याचा काय सांगता येईल, आधार सांगता येईल. म्हणजे असा प्रश्न विचारणाराही वेडा आणि त्याचा आधार सांगणारा त्याहीपेक्षा पुढचा वेडा. जसं ते दोग्धा गोपालनंदना आहे ना, आहे की नाही. स्वरूप निषेध गावो दोग्धा गोपालनंदना पार्थवत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम. गुरुदेव तुम्ही 18 अध्यायाची गीता सांगितली, मी एकाग्र चित्ताने ऐकली, पण ते 2 गधे काही लक्षात आले नाही, ते कोणते. तर गुरुदेव काय बोललेत, पहिला गधा तू, कारण 18 अध्याय सांगून तुला कळाले नाही, आणि तुला काही कळालं नाही हे मला कळालं नाही तरी मी सांगत राहिलो, म्हणजे दुसरा गधा मी. असं गुरुदेवाने ते उत्तर देणं, म्हणजे हा तसा प्रकार आहे. म्हणजे एवढं सांगूनही लक्षात येत नाही. कसं कधी असं होतं को आम्ही भंगा पडगाय, ते आता ती गोष्ट नको सध्याला, कारण विस्तार झाला का आपलं हे ओळखणार नाही.
म्हणजे जगत नाहीच आहे तर त्याचा आधार म्हणून सांगायचं काय. पण जगत नाहीच आहे हे बोलणं गुरुदेवाचं कोणत्या वादातलं आहे? अजातवादातलं आहे. हा अजातवाद एक आहे की कळतो का पडतो का झेपतो का रंगतो, काय होतो? काहीच होत नाही. मग रंगला का नाही तर उत्तर झेपलं नाही. झेपलं का नाही? पटलं नाही. पटलं का नाही? कळालं नाही. तो तर म्हटलं कळालं. कळाल्यासारखं वाटणं वेगळं आणि कळणं वेगळं. मग तसं या ठिकाणी गुरुदेव म्हणतात, तू ज्या अपार जगताच्या आधाराचा विचार विचारतो, आधार कोण आहे, अधिष्ठान कोण आहे, मुळात ते जगत नाहीच आहे, ते त्याचा आधार अधिष्ठान म्हणून हा प्रश्न विचारणंच काय आहे? चुकीचं आहे. पण गुरुदेवाने हे अजातवादातून दिलेलं उत्तर आहे. आणि अजातवाद हा वाद आहे का सिद्धांत आहे? वाह, सिद्धांत आहे. मग वाद काय म्हणतात? इतर सापेक्षतेला वाद संज्ञा दिलेला आहे. म्हणून वेदांताचा सिद्धांत असतो कोणत्या वादातला? अजातवादाचा. प्रक्रिया असते विवर्तवादाची. आणि विवर्तवादाच्या दोन कक्षा म्हणत असतो आपण, एक दृष्टीसृष्टीवाद आणि सृष्टीदृष्टीवाद. पदार्थाला अज्ञात सत्ता दिली जाते तो दृष्टीसृष्टीवाद, आणि ज्ञात सत्ता दिली जाते तो सृष्टीदृष्टीवाद. मग आता इथं गुरुदेव तसंच बोलतात. म्हणजे अजातवाद आपण मागे याच तरंगात आरंभी ख्यातिवादाच्या विचाराला आरंभी सुरुवातच केला. सर्वांची एक वाक्यता आहे, काय हे जगत झालंच नाही. तुकोबरायला विचारा, ते म्हणतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. माऊलीला विचारा, ते म्हणतात आग जी झालीची नाही त्याची वार्ता पुसशी काही. नाथबाबाला विचारतात, ते म्हणतात संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. पुढच्या वर्षी आपल्याला इथे पंचदशी. विद्यारायण स्वामीला विचारा, ते म्हणतात न निरोधो न च उत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इति एषा परमार्थता. कुछ है नहीं, कुछ हुआ नहीं, कुछ होगा नहीं, सिर्फ मैं हूँ. ते स्वामीजी जय प्रभूजी ते बोलायचे. आणि आचार्यांचं वाक्य आहे, न कश्चित जायते जीवा संभव शास्त्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचन न जायते. जो पदार्थ झालाच नाही त्याचा आधार अधिष्ठान काय सांगायचं. पण मग हे पटत नाही. पण ज्याचं पर्यावसन शेवटी अजातवादात होतं तो विवर्तवादाचा आधार घेऊन पुन्हा इथे बोलतात. म्हणजेच पाडव्याची चंद्ररेखा निवृत्ती दाबावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोली यया आद्यारोप अपवादोभ्याम निष्प्रपंचयम प्रपंचते. आद्यारोप अपवादाचे म्हणून डॉक्टर बाबा काय म्हणत असतात, वेदांताची भाषा कार्यकारण भावाची नाही, विशेषण भावाची नाही, सत्यत्वाची तर नाहीच नाही. मग वेदांताची भाषा ही अध्यारोप अपवादाची. कशाला म्हणतात अध्यारोप? बाबा व्याख्या सांगत असतात, वस्तूनी अवस्तू आरोप अध्यारोप. वस्तू म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याच्या ठिकाणी अवस्तू म्हणजे नसणाऱ्या जगताची आपल्याला दिसतं म्हणून संगती लावण्याकरता त्याचा स्वीकार करणं, याला अध्यारोप असं म्हणतात. आणि अपवाद म्हणजे काय? अधिष्ठाने भ्रांत्या प्रतिष्ठा अधिष्ठान व्यतिरेक त्रैकालिक अत्यंत अभाव निश्चय असं अपवाद. अधिष्ठानाच्या ठिकाणी प्रतीती येणाऱ्या जगताचा एकदा अधिष्ठान ज्ञान झाल्याच्या नंतर त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं, याला काय म्हणतात? अपवाद. मग अध्यारोप अपवादाच्या भाषेमध्ये आता विवर्तवाद सांगतात. ठीक आहे, दिसतं ना जगत दिसतं म्हणून ते झालंच नाही म्हणणं, कारण वंद्यापुत्र झाला नाही तर प्रतीतीला येत नाही, आणि जगत झालंच नाही तर प्रतीतीला येऊ नये. प्रतीतीला येत असतील तर असंच येत न प्रतीयेत, हा सिद्धांत बाधित होतो. मग दिसतंय म्हणून त्याला काहीतरी सत्ता दिली पाहिजे. त्याला पारमार्थिक सत्ता देता येते का? नाही. व्यावहारिक सत्ता तरी देता येते का? नाही. मग दिसतंय म्हणून द्यावी लागते रज्जू सर्पाला कोणती? प्रातिभाषिक सत्ता. तसे जगताला आपण व्यावहारिक सत्ता दिलेली आहे, पण ती आपल्या भ्रामक अनुभवाचा अनुवाद करण्याकरता दिलेली आहे. खरं यथा स्वप्न प्रपंचूपी मय माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचूपी मय माया विजृंभिता. हा स्वप्न प्रपंच जसा मायेचा विस्तार आहे तसा जागृत प्रपंच सुद्धा मायेचाच विस्तार आहे. स्वप्न जसं सत्य मिथ्या आहे तसं जागृती मिथ्या आहे. मग जसं ते तसं हे. म्हणून जगताला सुद्धा द्यायची सत्ता तर कोणती? आता खरी प्रातिभाषिक सत्ता. मग जसं सर्प नसताना दिसतो तसं जगतही नसताना दिसतं. मग या जगताचा आधार कोण असं जर तू विचारत असतील तर सर्पाचा आधार कोण? रज्जू. तसं जगताचा आधार कोण? चैतन्य. पण रज्जू सर्पाकार भासेले जगदंबर. पण मग आता आधार कोण? तर आधारही सर्पाचा रज्जूच आहे आणि अधिष्ठानही कोण आहे? रज्जूच आहे. पण सामान्य रूपाने रज्जू काय आहे? आधार आहे, आणि विशेष रूपाने अधिष्ठान आहे. हे दोन शब्द आता काय ठरवून घ्यायचे. सामान्य रूपाने आधार आणि विशेष रूपाने अधिष्ठान. पण सामान्य रूपाने आधार आणि विशेष रूपाने अधिष्ठान म्हणताना सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. कशाला म्हणतात सामान्य? सामान्य एकत्वकृत
विशेष असतो. पृथक्कृता हा वेगळं करून दाखवतं त्याचं नाव आहे विशेष, आणि एकत्र करून दाखवतं त्याचं नाव आहे सामान्य. सामान्य काय करतं, सगळं एकत्र करून दाखवतं. भूस बीज एकवट आहे ना, हे सामान्य. आणि उपने तर आहे घनवट, उडे ते फलकट जाणू आले ते आहे विशेष. वेगळं करून दाखवतं ते काय आहे, विशेष आहे, आणि एकत्र करून दाखवतं ते सामान्य आहे. बगळा हा सामान्य का राजहंस विशेष? बगळा सामान्य आहे, राजहंस विशेष आहे. कारण बगळा सामान्य का, कारण क्षीर नीर त्याच्यापुढे जर ठेवलं क्षीरनीराचं मिश्र भांड तर बगळा काय करतो, सरसकट पिऊन घेतो. मग तो क्षीर नाही नीर नाही, क्षीर नीर एकच आहे, ते सगळंच पिऊन घेतो, म्हणून तो बगळा सामान्य आहे. पण सलिली पै जैसे एक होनी मिनले असे निवडून राजहंसे वेगळे की जे, ज्ञानोबराय म्हणतात, किंवा चाचुचने सांडसे खांडीचे पै पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. मग राजहंस हा एक प्रकारचा विशेष पक्ष आहे, कारण त्याच्यात चोची चंचू त्याच्यामध्ये भगवान परमात्मा विशेष असा एक द्रवरूप पदार्थ आहे का तो बरोबर पाण्या जागेवर राहतो, दूध तो पिऊन घेतो. तसं आद्यस्थाला आद्यस्थ म्हणून बाजूला काढतो, अधिष्ठानाला स्वीकारतो, तो राजहंस आहे. तो राजहंस आहे. आणि जो राजहंसाच्या पक्षाचा आहे तो ज्ञानी आहे, जो बगड्याच्या पक्षाचा आहे तो अज्ञानी आहे. म्हणून अंतकरण सगळ्याला, ज्ञानाकडे अंतकरण आहे, अज्ञानाकडे अंतकरण आहे, जीवनमुक्तामध्ये अंतकरण आहे. पण मग माऊली म्हणतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारते, म्हणजे त्या राजहंसाची वृत्तीचे आहे. आणि सामान्य तो बगड्यासारखा, फार झालं तर कावळ्यासारखा, त्याच्या पुढचा गेलास तर आहे ना. मग तो काय करणार, सरसकटच सगळं सेवन करणार. आपला आपण पया विसरू जे धनंजया तेची रुपया अज्ञानासी. का घडलं ते माऊली म्हणतात, जे प्राण्या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. जे बहुताय का अवांतरू अहंकाराचा भूत संचारू आणि म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. आपुला आपण पया विसरू जे धनंजया तेची रुपया अज्ञानासी. आता हे सगळं एकत्र करून दिसलं ना, मग ते सामान्य आहे. आवाटले असता बुधी विषय सुखच परमावधी आणि जीव तैसा उपाधी आवडे लोका हे अज्ञानी. मग आता बघा, अंतकरण 3 म्हणा, हे बाबाचे शब्द आहे. ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो बगळ्यासारखं सरसकट सेवन करतो, म्हणजे तो अज्ञानी आहे. आणि ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो राजहंसासारखा या उपाधी माझी गुप्त आहे ना, चैतन्य असे सर्व होतं ते तत्वज्ञ संत स्वीकारते. मग ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो तत्वज्ञ आहे. आणि त्याच्या पुढे बाबा म्हणत असतात ज्याचा अंतकरण उपलक्षण आहे तो जीवनमुक्त आहे. मग आपला खरं चैतन्याचं अंतकरण उपाधी आहे, विशेषण आहे का, उपलक्षण आहे, काहीच नाही. कोणाचा कोणाशी नगडे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. परंतु अज्ञान दशेमध्ये शास्त्राचा कुठलाही संस्कार नाही, संसाराच्या नावाने शास्त्राच्या नावे घालून असं ज्याचं आहे त्याचं अंतकरण विशेषण असतं. आणि मग तो पडेल एवढी जगापरी चार चालविती व्यवहार सत्य म्हणून सगळं जगत सत्य म्हणून पाहतो. ज्याने थोडंसं विचारसागर पंचदशी ऐकले, कीर्तन प्रवचन ऐकलं, संतांच्या सहवासात गेला, सत्संगात गेला, मग ते सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलतत्व निश्चलतत्वे जीवनमुक्तम. मग ते त्याला सदसद विलक्षण अनिर्वचनीय कळतं. हे दिसलं जरी रज्जूवरचा सर्प दिसला वाटला सत्य तरी तो सत्य नसून त्रैकाल अत्यंत अभाव आहे, ते मिथ्य आहे. सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे. तसं हे जगत सुद्धा काय सदसद विलक्षण अनिर्वचनीय, ज्याला कळालं त्याचा अंतकरण उपाधी आहे. आणि ज्याची सूर्याच्या परी तुकालोकी क्रीडा करी त्याचा अंतकरण उपलक्षण आहे जीवनमुक्त महात्म्याचं. आता हे आपल्याला 2 शब्द पहिले समजून घ्यायचे, आधार आणि अधिष्ठान. सामान्य रूपाने आधार, विशेष रूपाने अधिष्ठान. जसं रज्जूवर भासला सर्पण, रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. आता बघा, या रज्जूवर आपल्याला सर्प भासला तर या रज्जूचे आपल्याला इथे आपल्याला 3 रूप पाहिजे. हे मागे एकदा आपण बघितलेले आहेत. त्याला संस्कृत व्याकरणातले 3 लिंगही पाहिले होते आपण, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. ज्याच्यामध्ये वास्तव किंवा कल्पित स्त्रीत्वाचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग, पुरुषत्वाचा झाला तर पुल्लिंग, आणि उभयाचा झाला नाही तर नपुंसकलिंग. तसं इयम, आयम आणि इदम असे 3 शब्द आहे, बरोबर. मग इदम किंचित म्हणलं तर हे काय आहे, इदम किंचित हे काहीतरी आहे म्हणजे नपुंसकलिंग इदम. आणि आयम म्हणलं तर पुल्लिंग आणि इयम म्हणलं तर स्त्रीलिंग. मग या रज्जूचे 3 रूप आहे. एक आहे अयम,
म्हणजे कोणतं लिंग झालं? पुलिंग. ते भ्रांत रूप आहे. अयम सर्प हा काय म्हणतो? हा काय आहे? सर्प आहे. ते भ्रांत रूप आहे. इदम किंचित हे काहीतरी आहे. हे नपुंसकलिंग आहे. हे काहीतरी आहे. काय आहे? पुलिंग आहे का स्त्रीलिंग आहे? काहीच मिळ नाही. काहीतरी आहे. हे कोणतं लिंग झालं? नपुंसकलिंग. हे काहीतरी आहे. कोणतं ज्ञान? सामान्य ज्ञान. अयम सर्प हे भ्रांत ज्ञान. आणि इयम रज्जू हे कोणतं रूप आहे? त्याचं विशेष रूप आहे. आता तीन बोला बरं पटकन. आपलं इदम अयम इयम. इदम अयम इयम. इदम किंचित हे काहीतरी आहे. बघा भ्रम कधी होतो? पूर्ण अज्ञानात का पूर्ण ज्ञानात? आपण रोजच पाहता ज्ञान अज्ञानात आहे की नाही. हे काहीतरी आहे कळतं आणि नेमकं काय कळत नाही. आणि तेच म्हटलं इदम. इदम किंचित हे काहीतरी आहे. पण हे काहीतरी आहे तेवढ्या वेळात नेमकं काय कळालं नाही, लगेच भ्रम झाला. अयम सर्प हा काय आहे? साप आहे. काय भ्रम झाला? हा काय आहे? साप आहे. अयम सर्प. मग इदम किंचित अयम सर्प हा भ्रम झाला. हा भ्रम का झाला? तर इयम रज्जू या विशेष स्वरूपाचं काय आहे? अज्ञान. इयम रज्जू या विशेष स्वरूपाचं काय आहे? अज्ञान आहे. मग इदम किंचित हे रज्जूचं कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. आणि इयम रज्जू हे रज्जूचं विशेष रूप आहे. पण इदम किंचित या रज्जूच्या कोणत्या रूपाचं ज्ञान आहे? सामान्य रूपाचं ज्ञान आहे. आणि इयम रज्जू या रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. त्यामुळे अयम सर्प हा मधला काय झाला? भ्रम झाला. आहे की नाही. मग या भ्रमाला साधक इयम आहे, इदम आहे का इयम आहे? पुन्हा एकदा लक्षात घ्या. इदम किंचित हे रज्जूचं कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. हा इदम किंचित हे सामान्य रूप आहे. आणि इयम रज्जू हे रज्जूचं कोणतं रूप आहे? विशेष रूप आहे. पण इदम किंचित हे कळालं आणि इयम रज्जू हे कळालं नाही, त्यावेळेला अयम सर्प हा भ्रम झाला. बरोबर ना. मग अयम सर्प या भ्रमाला साधक इदम किंचित हे रूप आहे का इयम रज्जू हे रूप आहे? वाह. इदम किंचित हे रूप आहे. म्हणजे सामान्य रूप भ्रांतले काय असतं? साधक असतं. त्याच्यामुळेच भ्रम झाला. बघा ना, इदम किंचित हे काहीतरी हेही कळालं नसतं, दोरी तुडून गेला असता, भ्रम झाला नसता. पण काय कळालं? इदम किंचित कळालं. काय कळालं नाही? इयम रज्जू कळालं नाही. म्हणून काय झाला? अयम सर्प हा भ्रम झाला. मग अयम सर्प या भ्रमाला साधक कोण? इदम किंचित. म्हणजे भ्रमाला जे साधक असतं त्याला काय म्हणायचं? सामान्य रूप. व्याख्याच करून टाकू आपण. भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिनून भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते ते सामान्य रूप. कोणतं? इदम किंचित. कोणतं? इदम किंचित. हे काहीतरी आहे, है ना. मग हे काहीतरी आहे. मग हे तिन्ही काळात जे आहे ते सामान्य. हे काहीतरी आहे म्हणताना आहे म्हणजे सामान्य आहे ना. इदम किंचित म्हणताना सुद्धा आहे. अयम सर्पा म्हणताना सुद्धा आहे. आणि इयम रज्जू म्हणताना आहे कधी नाही? तिन्ही काळात आहे. आणि जे तिन्ही काळात असतं, सर्वत्र असतं, ते सामान्य. मग इदम किंचित हे अयम सर्पा या भ्रमाला काय साधक आहे. पण अयम सर्प हा भ्रम कधी कुठपर्यंत दिसतो? रज्जूवरी भासाला सर्प थोर. इदम किंचित या ज्ञानामुळे या रज्जूवरती हा थोर सर्प भासला. रज्जूवरी भासाला सर्प थोर. केला वाद्याचा गजर, आत्मा मंत्राचा उच्चार, सर्प अनुमात्र ढळेना. कुठपर्यंत? इयम रज्जू असं ज्ञान होत नाही तोपर्यंत. एकदा इयम रज्जू हे ज्ञान झालं, कायम सर्प गेला, निवृत्त झाला. बरोबर ना. मग आता भ्रांतिकाली म्हणजे सर्प भासतो त्या काळी भ्रांतीशी अभिन्न होऊन भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते ते रज्जूचं कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. इदम किंचित हे सामान्य रूप आहे. पण ज्या वेळेला अयम सर्पा भ्रम झाला त्यावेळेला इयम रज्जू हे ज्ञान आहे का? नाही. मग भ्रांतिकाली ज्याचं ज्ञान नसतं, कोणाचं? इयम रज्जू ही दोरी आहे याचं ज्ञान नाही. मग भ्रांतिकाली ज्याचं ज्ञान होत नाही आणि ज्ञान झाल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही, ते रज्जूचं कोणतं रूप? विशेष रूप, इयम रज्जू. मग आता सरळ झालं. भ्रांतीला पोषक आहे ते सामान्य रूप आणि भ्रांतीचं नाशक आहे ते विशेष रूप. मग भ्रांतीचं नाशक आहे ते विशेष रूप आहे. ते भ्रांतीच्या वेळेला त्याची प्रतीती येत नाही. मग प्रतीती आली तर भ्रांतीच राहत नाही. आणि भ्रांतिकाली सुद्धा ज्याची प्रतीती आहे, भ्रांतीशी अभिन्न होऊन आहे, ही कोण आहे खरी? हे काहीतरी आहे त्यावेळेला कोण आहे? हे काहीतरी आहे आपण म्हणतो, पण खरं कोण आहे? वा, रज्जू आहे. हे काहीतरी आपण म्हणतो पण त्यावेळेला कोण आहे? रज्जू आहे. पण त्या रज्जूचं त्यावेळेला काय नाही? ज्ञान नाही. आणि त्यावेळेला काय भ्रम झाला? अयम सर्पा आहे ना. मग हा सर्प आहे या ज्ञानाशी अभिन्न झालं की नाही? एक इदम किंचित. मग भ्रांतिकाळी भ्रांतीशी एकरूप होऊन त्याची प्रतीती आली म्हणून ते कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. पण विशेष रूपाची प्रतीती झाली का भ्रांतीची सिद्धीच होत नाही, ते विशेष रूप आहे. ठीक ना. मग तसंच चैत आणि ते सामान्य रूप आहे त्याला म्हणायचं आधार.
आणि विशेष रूप आहे त्याला म्हणायचं अधिष्ठान. सामान्य रूपाला काय म्हणायचं? आधार. मग हे काहीतरी आहे, हे सर्परूपी भ्रमाचं काय आहे? आधार आहे. आणि यम रज्जू हे सर्पाचं काय आहे? अधिष्ठान आहे. हा झाला दृष्टांत. आता रज्जू सर्पकार भासेले जगडंबर. मग तसं आहे कोण आहे? खरं कोण आहे कोण नाही? ब्रह्म आहे आणि जगत नाही. संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता पुढे होईल मागवता कदा कल्पांती घडेना. मग कोण आहेच आहे आणि कोण नाहीच आहे? तुका म्हणे तूच खरा येरवा उगा पसारा लटकेची साच दाविले आचळ पीडित असे काळ किती म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला खागा हा दाविला जगतकार. बरोबर की नाही? मग कोण आहे? ब्रह्मच आहे. कोण नाही? जगत नाहीच आहे. पण कोण नाही? ते सर्प नाहीच आहे पण भासला रज्जूच्या ज्ञानामुळे का अज्ञानामुळे? ज्ञानामुळे. म्हणजे इदम किंचित या ज्ञानामुळे आणि यम रज्जू या विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळे. तसं जगत आहे का ब्रह्म आहे? ब्रह्म आहे. पण ज्या वेळेला आयम सर्प म्हणत होता त्यावेळेला कोण आहे आणि कोण नाही वाटलं? सर्पच आहे आणि रज्जू नाही. दृष्टांतात सर्पच आहे आणि रज्जू नाही. तसं आपल्याला भ्रम झाला म्हणून कोण आहे कोण नाही वाटतं? जगतच आहे, ब्रह्म नाही. लोक म्हणतात देव आहे का? खरंच देव असतो का? बरं नाही, देव असू शकतो का? इथपर्यंत संशयात आहे. अरे उलट देवच आहे जगत नाहीये आहे ना. म्हणजे कोण आहे? रज्जूच आहे सर्प नाही, पण तरी वाटतं रज्जू असू शकतो का? तसं लोक म्हणतात देव आहे का खरंच? बरं देव कोणी पाहिला का? म्हणतात की नाही. अरे जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही. पण तरी सुद्धा देव आहे का इथपर्यंत संशय आहे. उलट जगत आहे का असा संशय यायला पाहिजे. संशय काय यायला पाहिजे? जगत आहे का खरंच हा संशय यायला पाहिजे. पण तो संशय नाही, त्या पक्का निश्चय जगत आहेच. आणि कोण आहे का? ईश्वर आहे का? देव आहे का? म्हणतात की नाही. म्हणजे त्यांनी म्हणावं दुधात तूप आहे का? त्याला म्हणावं नाही का? मग आहे तर दाखवा ना. तुझ्या बापाला भेटेल का? तसं मंथन कर ना, घुसळण कर ना, मग दिसेल ना. तसा जगात देव आहे का? अरे आहेच. उलट तू विचारणार नाही आहे ना. तू विचारणार म्हणजे जो देहादिकाशी तादात्म्य घेतो तो नाही. कोण आहे? परमात्माच आहे. कोण नाही? जगत नाहीच आहे. पण वाटतं जगतच आहे, परमात्मा नाही. म्हणजे ते संशयात आहे का विपर्यायात आहे? विपर्याय. पक्का निश्चय झाला ना त्यांचा, विपरीत भावना झाली. म्हणजे देव आहे का नाही असं वाटलं का मग संशयात. पण जे आहे ना जगतच आहे, देव नाहीचे, विपर्यायात. आणि विपर्यायातली लोक जास्त आहे का संशयातली जास्त आहे का निश्चयातली जास्त आहे? विपर्यायातलीच भरपूर आहेत. म्हणजे पामरविषयी भरपूर आहेत. संशयातले कमी आहे, जिज्ञासू मुमुक्षू. आणि मुक्तातले तर फारच कमी आहे. म्हणजे देव आहेच आहे, जगत नाहीच आहे या निश्चयातली फार कमी आहे. आणि देव असू शकतो आहे ना अशातली फार त्याच्यातली कमीच आहे. आणि नाही जगतच आहे, देव नाहीच आहे ही भरपूर आहे. त्याच्यामुळे बहुमत घेतलं तर आपलं अवघड आहे. नाही, कारण त्यांची संख्या जास्त आहे. त्यांची संख्या काय जास्त आहे. चला मग आधार कोण? सामान्य आहे ना. इदम किंचित ते आधार आहे. आणि अधिष्ठान कोण? विशेष रूप आहे. तसं परमात्म्याची सुद्धा दोन रूप आहे. परमात्म्याचं एक सद्रूप आहे, एक काय आहे? सद्रूप आहे. आणि दुसरं चिद आनंद रूप आहे. ते सद्रूप जे आहे ना ते सामान्य आहे आणि चिद आनंद जे आहे ते विशेष आहे. आणि सद्रूप जे सामान्य आहे ते या जगताचं काय आहे? आधार आहे. कारण सामान्य आधार असतं. आणि चिद आनंद हे काय आहे? अधिष्ठान आहे. मग या जगताचा आधार कोण? अधिष्ठान कोण? आत्माच आहे. आत्मा आणि परमात्मा दोन काही एक एकच. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. जीव निराळा म्हणजे आत्मदृष्टीने का देहदृष्टीने? आत्मदृष्टीने एक आहे आणि देहदृष्टीने पाहिलं तर भिन्न आहे. औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. मग या रूपाने पाहिलं तर चैतन्य जसं रज्जूचं इदम किंचित सर्पाला काय आहे? आधार आहे. आणि यम रज्जू हे अधिष्ठान आहे. तसं या व्यष्टी समष्टी जगाताला आत्मा व परमात्म्याचं सत सामान्य रूप काय आहे? आधार आहे. आणि चिद आनंद हे रूप काय? विशेष आहे. आणि सद्रूपाचं ज्ञान कोणाला नाही? सर्वांनाच आहे. सद्रूपाचं ज्ञान कोणाला नाही? सर्वाला आहे. ज्यांना ज्यांना जे जे जगतात आला का भ्रम झाला का सामान्य रूपाचं ज्ञान आहे म्हणून. ते जर नसतं तर भ्रम झाला नसता. तसं आपण जन्माला आलो का सामान्य रूपाचं ज्ञान आहे म्हणून. नाही तर जीव दशाला आलाच नसता. म्हणून चैतन्याचं ज्ञान कोणाला नाही? सर्वांनाच आहे. मग सर्वाला आहे तरी बोंब का रडतात का दुःख का भोगतात? कोणतं आहे ते? सामान्य रूपाने आहे. आणि संत म्हणतात तुकोबरायाचं किती दुःखाचं कळवट झालं तर ते म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चर पडू घ्या रे तुम्ही. आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदाच्या कोटी साठविले आम्हा पोटी. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. कारण त्यांना त्या चैतन्याचं कोणत्या रूपाने ज्ञान झालं? विशेष रूपाने ज्ञान झालं.
मग आपल्याला फक्त तेवढंच करून घ्यायचं. आपल्याला जे सामान्य स्वरूपाचा अज्ञान आहे, ज्याच्यामुळे भ्रम झाला, तो घालवण्याकरता विशेष स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं. कारण जे ज्याच्या अज्ञान बसतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आणि हा सिद्धांत सांगता सांगता आता सामान्य रूपाने आधार, विशेष रूपाने अधिष्ठान कोण आहे? आत्माच आहे. कोणाला? या जगताला. पण हे बोलणं कोणत्या वादातलं? नाही, विवर्तवादात. अजातवादात तुम नाम दप्तर कोण, त्याच्यामध्ये न बोलायचं काय घेशील, तिथं बोलणं संपलं का तो अजातवाद, आणि बोलायला सुरुवात झाली का विवर्तवाद. ठीक ना? आता हे विवर्तवादाने उत्तर देतात. आता आपल्याला पूर्ण परिच्छेद उत्तरासहित लक्षात आला. म्हणजे जसं रज्जू सामान्य रूपाने आधार आहे, विशेष रूपाने अधिष्ठान आहे, तसं आत्मा या जगताचा सामान्य रूपाने आधार आहे, विशेष रूपाने अधिष्ठान आहे. आणि सामान्य कशाला म्हणतात? जे एकत्र करून दाखवतं. विशेष कशाला म्हणतात? जे वेगळं करून दाखवतं. किंवा भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिन्न होऊन भ्रांतीच्या वेळेला सुद्धा प्रतीतीला येतं ते सामान्य रूप. आणि भ्रांतिकाळी ज्याची प्रतीती येत नाही, पण प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही, ते विशेष रूप. आणि हा सगळा एवढाच प्रपंच या परिच्छेदामध्ये आहे. आता सगळा आशय लक्षात आला. आपण डायरेक्ट पंक्ती वाचल्या ना तर बऱ्याच वेळेला मग ते शब्दाकडे लक्ष जातं, पण ते पंक्ती दिसतात, पण त्याच्यातून आशय काय सांगायचं हे विषय लक्षात येत नाही. पण याने काय होतं, आपण डायरेक्ट ते आता हे थोडंसं बघितलं ना, नेमकं या परिच्छेदाला म्हणायचं काय, तो आशय लक्षात येतो, मग पंक्ती आपल्या सहज लागून जातात. ठीक ना? आता गुरुदेव काय उत्तर देतात ते पहा, आणि थोडंसं बोला. पण बाबा रे, हे शिष्य कधी बाप होऊ शकतो गो गुरुचा? म्हणजे कृष्ण कधी बाप होऊ शकतो का माया यशोदेचा? नाही. पण माया यशोदा म्हणते, खोड्या नको करू माझे, एकदा नाही 3 वेळेस बा 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 आहे ना. हे काय प्रेमाची भाषा आहे. म्हणजे प्रेम असतं ना, आणि प्रेमात त्या आईला आपल्या लेकराचं अहित सहन होत नाही, म्हणून ती असं काहीतरी करून त्याला ते कळावं त्याचं हित कशात. म्हणा अरे बापा, तसं गुरुदेव काकुळतीला येऊन, डॉक्टर बाबा म्हणत असतात ती काकू आहे ना, असं काकुळतीला येऊन, काकू म्हणजे ते चुलती नव्हे आहे ना, चुलतीला काकू म्हणतात. काकू म्हणजे काकुळतीला येऊन सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल काकुळतीला आला, तसं काकुळतीला येऊन म्हणतात अरे बाबा रे. म्हणजे हे बापा म्हणजे माझा बाप बाबा तू, पण काय कर, हे माझं सांगणं ते समजून घे. हे गुरुजीची शिष्याबद्दलची असणाऱ्या अंतकरणातली दया आहे, प्रेम आहे, उत्कट आहे. ते म्हणतात त्याला काय म्हणतात? बाबा रे, अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच आहे. कोणत्या दृष्टीने जगत नाहीच आहे? अजातवादाच्या दृष्टीने जगत नाहीच आहे. पण नाही म्हणणं पटत नाही. मग आता आला लगेच वाद, विवर्तवाद. आणि विवर्तवादाच्या दृष्टीने तुझा आत्माच या जगतास काय आहे? दोन्ही शब्द आले, आधार आणि अधिष्ठान. मग कोणत्या रूपाने अधिष्ठान? बुद्ध मी पुढचा शब्द घेतला, म्हणजे तुम्ही आता जागे आहात. बरोबर. विशेष रूपाने अधिष्ठान. आणि कोणत्या रूपाने आधार? सामान्य रूपाने आधार. सदरूपाने म्हटलं तर आधार, आणि चिद आनंद रूपाने म्हटलं तर अधिष्ठान. बघा आता मग, आता तुझा आत्माच्या जगतास आधार आणि अधिष्ठान आहे. आरंभी तू ब्रह्मरूप आहेस असे आम्ही तुला सांगितले. आम्ही सांगितले तत्वमसी, ते ब्रह्म कोण आहेस? तूच आहेस. आम्ही तुला सांगितले, पण त्याप्रमाणे ज्याला सांगितले ऐकले, पण तसे काही कळाले नाही. ज्यास माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असे ज्ञान होत नाही, त्या असंच, म्हणजे ज्याला माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्याला विशेष रूपाने कळत नाही, त्या असंच आत्म्याच्या अज्ञानामुळे, म्हणजे कोणत्या अज्ञानामुळे? विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळे आणि सामान्य स्वरूपाच्या ज्ञानामुळे रज्जू सर्पाप्रमाणे, रज्जू सर्पाकार भासेले जगडमन, रज्जू सर्पाप्रमाणे कशाचा भ्रम होतो? जगत आहे ना, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत त्याला भासते. उदाहरण द्या. ते म्हणतात जशी रज्जूच्या अज्ञानामुळे सर्पाची काय होती? प्रतीती होती. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवारी सर्प दिसत, परिदोई ठाई ना सर्प जगत, ती स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे. दृष्टांतात कोणाच्या ठाई कोण नाही? रज्जूच्या ठाई सर्प नाही, आणि दार्ष्टांतामध्ये आत्म्याच्या ठाई जगत नाही. मग रज्जू ठिकाणी सर्प नाही तरी दिसत नाही? दिसतो. मग दिसलं तरी असतो? नाही. पण हे कधी कळतं? रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर. तसं जगत दिसत नाही, दिसतं, मग आहे नाही. हे कधी कळेल खरं? आत्म्याचं ब्रह्माचं ज्ञान झाल्याच्या नंतर. कोणतं? विशेष ज्ञान. कारण विशेष अज्ञानाने भासलं म्हणून विशेष ज्ञानाने ते निवृत्त होतं. ते सांगतात बघा. जशी रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प प्रतीती होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानाने जगत प्रतीती होते. मागे एका पक्षात म्हणजे स्थूल दृष्टी म्हणायचं आणि एक सूक्ष्म दृष्टी. बोला, एक कोणती दृष्टी? स्थूल दृष्टी आणि एक सूक्ष्म दृष्टी. स्थूल दृष्टीने पाहिलं तर या सर्पाचं अधिष्ठान कोण? रज्जू आहे ना. पण सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर रज्जूपै चैतन्य. स्थूल दृष्टीने पाहिलं तर रज्जू आपल्या सर्प ज्ञानाला अधिष्ठान अंतकरण, आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर अंतकरण चैतन्य. काय सूक्ष्म दृष्टी तुम्हाला भेटली याच्यात? काय भेटली? बोला ना. जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून जरी सर्पाला अधिष्ठान कोण वाटली? रज्जू वाटली तरी कोण नाही?
रज्जू नाही, कोण आहे? रज्जू पै चैतन्य. सर्पज्ञानाला अधिष्ठान जरी अंतकरण वाटलं तर नाही, कोण आहे? अंतकरण वृत्तीपै चैतन्य. मग अंतकरण वृत्तीपै चैतन्य आहे म्हणणं हे कोणती दृष्टी आहे? सूक्ष्म दृष्टी आहे ना. म्हणजे तत्ततुपै चैतन्य त्या पदार्थाला अधिष्ठान मानणं ही सूक्ष्म दृष्टी आहे आणि ते पदार्थच मानणं ही स्थूल दृष्टी आहे. हे एक. आणि आणखी सूक्ष्म दृष्टी पाहिलं तर दोन अधिष्ठान मानणं ही स्थूल दृष्टी आहे. आणि इदमाकार अंतकर वृत्तीपै साक्षी चैतन्यच दोघाला अधिष्ठान आहे हे सांगणं ही सूक्ष्म दृष्टी आहे. ही सूक्ष्माती सूक्ष्म दृष्टी आहे, ते बोलतात बघा. मागे एका पक्षामध्ये रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्येने आणि दुसऱ्या पक्षामध्ये साक्षी चैतन्य आश्रित अविद्येने सर्प भासतो आणि सर्पास अधिष्ठान कोण? चैतन्य आहे. म्हणजे रज्जूपैत चैतन्य आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतकरणोपैत चैतन्य असं आपण लावून घ्यायचं. सर्पाचं अधिष्ठान चैतन्य आहे, कोण नाही? रज्जू नाही. का? जड जलाला अधिष्ठान होत नाही असे जरी सांगितले आहे. हे सांगितलं की नाही आम्ही मागे सांगितलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही शब्दप्रयोग आता काय करणार? रज्जू अधिष्ठान, सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण? अंतकरण. असा शब्द आम्ही प्रयोग करणार. कारण का? व्यापक असणाऱ्या जसं आकाशाच्या ठिकाणी घटाकाश नाव यायला कारण कोण ठरलं? घट. तसं चैतन्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व सर्पाचं येण्याला कारण कोण ठरली? मध्ये उपाधी रज्जू आहे ना. आणि इकडे सर्प ज्ञानाच्या अधिष्ठानत्व रज्जू अंतकरणोपै चैतन्याच्या ठिकाणी येण्याला कारण कोण ठरली? उपाधीमध्ये अंतकरण. ती उपाधी ठरली का नाही म्हणून आम्ही उपाधीच्या दोरात त्याचाच प्रयोग करणार. सर्पाला अधिष्ठान रज्जू, सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरण. असा जरी आम्ही प्रयोग केला तरी तुम्ही पटकन समजून घ्यायचं मनात, कोण? सर्पाला अधिष्ठान नाही, रज्जू नसून रज्जूपैत चैतन्य आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरण नसून अंतकरणोपैत चैतन्य असं तू मनात समजून घ्यावं. आम्ही स्थूल दृष्टीने बोललो तरी तू सूक्ष्म दृष्टीने समजून घेणार, कारण आता तू काय झालेला आहे? सुज्ञ झालेला आहेस. म्हणजे आता तू मॅट्रिक पास झालेला आहे. आता तू काही पहिल्या दुसरीचा विद्यार्थी नाही. म्हणजे तुला हे समजणार आहे, कारण आमची परिभाषा तुझ्या लक्षात आलेली आहे. असं कोण बोलतात? श्री गुरुदेव. बघा, मागे एका पक्षात रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्येने आणि दुसऱ्या पक्षात साक्षी चैतन्य आश्रित अविद्येने कोण भासतो? सर्प भासतो. पंक्ती पण पाहिजे, बोलायचं पण. आणि सर्पास अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जू नाही असे जरी सांगितले आहे तरी चैतन्यास अधिष्ठानत्व येण्यास रज्जूमध्ये काय झाली? उपाधी आहे. आणि म्हणून लवकर लक्षात येण्याकरता ढोबळमानाने आहे ना, लवकर लक्षात येण्याकरता स्थूल दृष्टी घेऊन वरील विवेचनामध्ये वरील विवेचनात रज्जू अधिष्ठान म्हणले. कोणाला? सर्पाला. मग तुम्ही म्हटले मागं तुम्ही आता पुन्हा लगेच तू म्हणशील पूर्वपार विरोध नावाचं असतो. मागे म्हणता सर्पाला अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही, रज्जूपैत चैतन्य. आणि आता पुन्हा रज्जू सांगता. तर आम्ही स्थूल दृष्टीने बोलणं आहे. आम्ही ज्या वेळेला सूक्ष्म दृष्टीने म्हणेल तर त्यावेळेला कोण म्हणणार? रज्जूपै चैतन्य. पण आम्ही जरी स्थूल दृष्टीने बोललो तर त्याच्यातला सूक्ष्म भाव तुला ज्ञात आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला रज्जूपैत म्हणण्याची गरज नाही. सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू. जरी आम्ही रज्जू म्हणलं तर तू समजणार काय? रज्जूपै चैतन्य. आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही स्थूल दृष्टीनेच बोलत गेलो तरी तू समजायचं रज्जूपैत चैतन्य. आम्ही म्हटलं रज्जू, तू समजायचं रज्जूपै चैतन्य. आम्ही म्हटलं अंतकरण, तू समजायचं अंतकरण वृत्तीपै चैतन्य. कारण तू आता काय आहे? सुज्ञ आहेस, तुला आमचा भाव कळालेला आहे. म्हणून म्हणतात याकरता स्थूल दृष्टीवरील विवेचनात रज्जू अधिष्ठान म्हटले आहे. वास्तविक अधिष्ठान चैतन्यच आहे, ती स्थूल दृष्टी घेऊनच. आणि पुढे सुद्धा आम्ही रज्जूच म्हणणार. कोणती दृष्टीने बोलणार? स्थूल दृष्टीने, सगळ्याला ते कळावं म्हणून. स्थूल दृष्टी घेऊनच आम्ही पुढेही सांगणार आहोत. जसा मिथ्या सर्पास आधार व अधिष्ठान कोण आहे? रज्जू आहे. त्याप्रमाणे मिथ्या जगताला आधार व अधिष्ठान कोण आहे? तुझा आत्माच आहे. पण सामान्य रूपाने आधार आणि विशेष रूपाने अधिष्ठान. आणि तेच आता पुढे सांगतात. ते आपण ज्या ठळक व्याख्या केल्या ना त्या खाली पुढे येतात बघा. या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूचे सामान्य व विशेष असे किती रूप आहेत? 2. आपण किती पाहिलेत? आपण 3 पाहिले. कारण आपल्याला ते भ्रांत रूप सुद्धा समजून घ्यायचं होतं. म्हणून हे कोणतं रूप म्हणलं आपण? सामान्य. इदम किंचित. हे भ्रांत अयम सर्पा. आणि हे विशेष इयम रज्जू. ठीक ना. आता ते देतात बघा. या सांगण्यात असे रहस्य आहे की रज्जूची सामान्य व विशेष अशी 2. आता ही सामान्य विशेष म्हणलं, सामान्य म्हणजे इदम किंचित आणि विशेष म्हणलं म्हणजे इयम रज्जू, असे 2 रूप. सामान्य व विशेष अशी 2 रूपे प्रतीत होतात. त्यात भ्रांतिकाली इदम म्हणजे हे काहीतरी आहे असे कोणत्या अंधकारात? मंद अंधकारात प्रथम ज्ञान होते. कोणाचे? रज्जूचेच. पण इयम रज्जू असं होत नाही, कारण पूर्ण प्रकाशात साह्य नाही. तिथपर्यंत गेले म्हणजे काहीतरी आहे पण पूर्ण नाही. त्यामुळे इयम रज्जू म्हणत नाही. आपण काल म्हणलो ना, ही वेडी वृत्ती ज्या कामाकरता गेली ते काम करायला पाहिजे, ते करत नाही. का करत नाही? तर त्याला पूर्ण प्रकाशात साह्य नाही. म्हणून तिने काय म्हणायला पाहिजे होतं? खरं इयम रज्जू म्हणायला पाहिजे, पण ती काय म्हणायला लागली? इदम किंचित. का? पूर्ण प्रकाशात साह्य नाही. मग तिला इदम किंचित म्हणताना कोणतं ज्ञान झालं? रज्जूचं सामान्य ज्ञान झालं. आणि कोणतं अज्ञान कायम आहे? विशेष अज्ञान. आणि सामान्य ज्ञानात आणि विशेष अज्ञानात भासला हा
आयम सर्प, ठीक ना. अशा आपण घेतलं. आता बघा, मग असे मंद अंधकारात प्रथम ज्ञान होते ते रज्जूचे कोणते ज्ञान? सामान्य. आपलं कोणते रूप? ते इदम किंचित रज्जूचं सामान्य रूप. आणि ही सुंबाची दोरी आहे. सुंबाची म्हणजे नारळाची काथ्या नाही का, हा रज्जूच ना, म्हणजे संस्कृतमध्ये रज्जू म्हणतात. मग नारळाचा काथ्या काढतात आणि त्याची ते दोरी ओळतात. आपल्या त्याला ते मंडपाला वगैरे बांधायला वापरतात अजून खेड्यापाड्यात आहे ना. सुतळी, आपण ही सुतळी, तो सुतळी तागाची आणि नारळाची नाही का, नारळाच्या काथ्या काढतात. काय म्हणतात त्याला? कंजारी. हा, मग त्याला काय काही भागात कंजारी म्हणतात किंवा नारळाचं आहे ना, काथ्या म्हणतात. आपल्या मराठवाड्यात त्याला काथ्या पण म्हणतात. त्या काथ्याचं जे कल्ले झालं त्याला सुंबाची दोरी म्हणतात. ती सुंबाची म्हणाल काय, तागाची म्हणाल काय, पण दोरी, रज्जू म्हणजेच दोरी. मग ती दोरी हे त्याचं कोणतं ज्ञान आहे? इयम रज्जू म्हणलं का विशेष, इदम किंचित हे सामान्य. बघा, आणि ही सुंबाची दोरी आहे असे मागे स्वच्छ प्रकाश, असे स्वच्छ प्रकाशाने पाठीमागून म्हणजे नंतर रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर जे ज्ञान होते ते रज्जूचे कोणते रूप आहे? विशेष रूप आहे. आता बघा, ह्या दृष्टांत कशा करता मुळात सिद्धांत आपण लक्षात घ्या. रज्जूचे सामान्य ज्ञान सर्पाशी एक होऊन आयम सर्प असा हा साप आहे असे काय होते? ज्ञान होते. बघा, हे दमकिंचित आहे, हे काहीतरी कळतं आणि यम रज्जू कळत नाही. त्यावेळेला आयम सर्प असा काय झाला? भ्रम, हा काय? साप आहे. म्हणजे सामान्य ज्ञान याच्याशी एकरूप होऊन प्रतीतीला आलं. म्हणजे भ्रमकाळात भ्रमाशी अभिन्न होऊन ते प्रतीतीला आलं, म्हणून ते कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. आणि ते काय आहे? आधार आहे. ते सांगतात. बघा, सामान्य रूप मिथ्या सर्पाशी अभिन्न होऊन अभिन्न होते, म्हणजे त्याचा काही विरोध करत नाही. उलट त्याच्यामुळे भ्रम म्हणजे अगदी सरळ वाक्य घ्या, भ्रम साधक ते सामान्य, भ्रम बाधक ते विशेष. इतकं सोपं करा. काय? भ्रांतीला जे साधक असतं त्याला सामान्य म्हणायचं, भ्रांतीला जे बाधक असतं, भ्रांतीचं नाशक असतं ते विशेष आहे. इदम किंचित ते काहीतरी कळतं आणि नेमकं काय कळत नाही. त्याच वेळेला आयम सर्पा भ्रम झाला की नाही, म्हणजे भ्रमाला साधक ठरलं का बाधक? भ्रमाला साधक ठरलं. आणि भ्रांती काळात सुद्धा त्याची प्रतीती आहे, हे काहीतरी आहे, हा सर्प आहे या रूपाने. आणि ज्या वेळेला यम रज्जू असं कळतं त्यावेळेला भ्रम राहतो का? नाही. मग भ्रमनाशक जे विशेष, भ्रम साधक जे आहे ना, भ्रम पोषक भ्रम साधक जे असतं ते सामान्य रूप आहे, भ्रांती नाशक असतं ते विशेष रूप आहे. आता व्याख्या कशी करतात बघा. भ्रांती ज्ञानाशी अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाचे वेळीही ज्याची प्रतीती होते ते सामान्य रूप आहे. बघा, सामान्य म्हणजे आहे, हे काहीतरी आहे. आता बघा, हे काहीतरी आहे, हे रज्जूचं कोणतं ज्ञान आहे? सामान्य. ते कधी आहे? तिन्ही वेळेत आहे. सर्वत्र असतं ते सामान्य. हे काहीतरी आहे, त्याही वेळेला आहे. हा सर्प आहे, त्याही वेळेला आहे. कारण आहेपणा कोणाचा आहे? ते रज्जूचाच आहे ना, लावला सर्पाकडे, म्हणून त्याही वेळेला आहे. आणि दोरी आहे, त्याही वेळेला आहे. कधी नाही? सर्वत्र आहे. तसं ब्रह्माचा आहेपणा कधी नाही? सर्वत्र आहे. मग तिन्ही काळात सर्वत्र आहे ते सामान्य आहे. म्हणजे जगत उत्पत्तीपूर्वी तेरे तेरे ते आहे. जगत दिसतं तरी जगत आहे, पण त्या आहेपणाचा आहेपणा, जसं रज्जूचा आहेपणा लागला कोणाकडे? सर्पाकडे. तसा ब्रह्माचा आहेपणा लागला कोणाकडे? जगताकडे. म्हणजे त्याही वेळेला ब्रह्म आहेपणा आहे. आणि ज्या वेळेला आपण ग्रंथ चिंतन केलं, गुरुकृपा झाली ना, आपल्याला कळलं अहम ब्रह्मास्मी, त्यावेळेला जगत नाही, पण त्याही वेळेला आहे आणि ते विशेष आहे. ठीक ना. म्हणून जे भ्रांतीला काय असतं? साधक असतं, पोषक असतं, ते कोणतं रूप? सामान्य रूप. आणि जे भ्रांती नाशक असतं ते विशेष रूप. ठीक ना. ती व्याख्या करतात बघा. भ्रांती ज्ञानाशी म्हणजे सर्पाशी असा लावून घ्यायचं. अभिन्न होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळी म्हणजे सर्प ज्ञानाच्या वेळेला सुद्धा जे प्रतीती येतं इदम किंचित हे सामान्य प्रतीती होते ते कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. सिद्धांतात बघलायचं. भ्रांती ज्ञानाशी म्हणजे जगत भ्रांतीशी अभिन्न होऊन म्हणजे जगताशी एकरूप होऊन भ्रांती ज्ञानाच्या वेळेला म्हणजे जगत प्रतीती येते त्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती आहे म्हणजे आत्म्याच्या सदरूपाची प्रतीती आहे त्या आत्म्याचं कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. ठीक ना. सामान्याची व्याख्या आपल्या आता लक्षात आली. असा नियम करण्याला हरकत नाही. आणि याचे उलट म्हणजे ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही परंतु प्रतीती झाली तर भ्रांतीचाच नाश होतो ते विशेष रूप. आता दृष्टांतात लावा. ज्या रूपाची म्हणजे यम रज्जू दोरी या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होते का? नाही. परंतु प्रतीती झाली यम रज्जू अशी ज्ञान झालं स्पष्ट प्रकाशात तर भ्रांतीचाच नाश होतो. कोण राहत नाही? सर्पच राहत नाही. रज्जू राहते, सर्पच राहत नाही. सिद्धांतात तसं भ्रांतिकाली ज्या रूपाची म्हणजे सच्चिदानंद रूपाची ब्रह्माच्या प्रतीती होत नाही पण सच्चिदानंद रूप ब्रह्माची प्रतीती आली का जगतरूपी भ्रांतीच राहत नाही. म्हणजे जगत दिसत नाही का जगताची सिद्धी होत नाही? छान. जगत दिसतं पण सत्यत्वाने त्याची प्रतीती येत नाही. मग ज्ञानाला जगत दिसतं का अज्ञानाला दिसतं का? दोघाला दिसतं. दोघाला दिसतं. मग फरक काय हो? एक ज्ञानी आणि एक अज्ञानी दोघाला जगत दिसतं. मग फरक काय? फरक हाच आहे की एकाला सत्यत्वाने दिसतं आणि एकाला मिथ्यत्वाने दिसतं. अहो पण मिथ्यत्वाने कोणाला दिसतं ना, आहे ना. मग सत्यत्वाने दिसलं मिथ्यत्वाने दिसलं मग काय फरक पडतो?
फरक आहे ना, बरोबर आहे. मग काय फरक आहे? दुःख नाही त्याला. एकाला दुःख, ज्याला मिथ्यात्वाने प्रतीतील येते त्याला दुःख होत नाही, आणि ज्याला सत्यत्वाने प्रतीतील येते त्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. असं कसं मान्य करू आम्ही? असं तुम्ही म्हणाल तर मृगजळ कोणाला दिसतं? हरणाला का आपल्याला? दोघांनाही दिसतं. पण हरणाला कसं वाटतं? सत्य वाटतं. मरतं ना ते. सत्य वाटलं म्हणून फुटून पडेतो. मृग वाढवी हाव परी न म्हणे माव रोहिणीची, आहे ना, म्हणून मरतं ते सत्यत्व दिल्यामुळे. आणि आपण सत्यत्व देऊन रुधीचे तरी बद्धता न चुकी कल्पांतीची असत म्हणून अविरीचे तरी आस्ताचे मुक्त सत्य मानून मरतो, मग मृत्यूला सामोरं जातं. आणि आपण ग्लासभर पाण्यात तृप्त. ऐक नाही, किती मृगजळ दिसलं तर ग्लासभर पाणी पितो. हे मृगजळ दिसे साच म्हणायचे, खोट्याचे पिशे उडफोडी, हे काही सत्य नाही. आपल्याला कळतं, आपण ग्लासभर पाण्यात तृप्त होतो. म्हणून संत महात्मे जगात राहतात का आपण जगात राहतो? दोन्ही जगात राहतात. पण जगत त्रास आपल्याला देतं का त्यांना देतं? आहे ना. आपली भिवंडी व्हायची वेळ आली, आहे ना, आणि ते आपल्याला कल्याण सांगतात आणि त्यांचे कल्याण करून घेतात. याचं कारण त्यांना जगत कसं दिसतं? मिथ्यात्वाने, आहे ना. खरं तर ते जगत दिसतच नाही. या उपाधी माझी गुप्त ओवी गेलेला ते चैतन्यालाच पाहतात. पण दिसतं जरी म्हणलं तर त्याला तर सत्यत्वाने प्रतीतीला येत नाही. म्हणून जगत दिसू नये का सत्यत्वाने प्रतीतीला येऊ नये? का जगत दिसल्याशिवाय राहणारच नाही? दिसल्याशिवाय राहणारच नाही. कुठपर्यंत? मरत नाही तोपर्यंत. नव्हे, ब्रह्मज्ञान होत नाही, आहे ना, देह पडत नाही तोपर्यंत, अंतकरणाचा आणि आत्म्याचा तादात्म्य संबंध आहे तो विच्छेद होत नाही तोपर्यंत जगत दिसत राहणार. दिसलं म्हणून बिघडत नाही, ते खरं वाटू नये. बागुलवा, आहे ना, बागुलवा खरा वाटतो लेकराला, म्हणून ते बागुलवाचं नाव काढलं का रडणारं गारटं गप्प बसतं, आहे ना. बागुलवा होतो कोण? तोची झाला बागुलवा आजा, ते काय तोच काहीचा देह नव्हे तुझा. जोवरी चळण गातोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिय मावळले आला बागुल आजा, काहीचा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. संत महामायत म्हणतात काही नाही बघ बोले कारट्या रडशील तर बागोल म्हातारा बसलेला असतं पलीकडे, आहे ना. पण त्याला सत्य वाटतं म्हणून ते भीतं कारटं गप्प बसतं आणि आपल्याला त्याचं काही वाटत नाही. म्हणजे असा प्रकार आहे. जगत दिसलं म्हणून बिघडत नाही. काय वाटतं का म्हणे? सत्य वाटतं का म्हणे. आणि त्याच्याकरता जेवढा हा टास आहे. आणि मग एवढा अट्टास करून जर पूर्ण नाही झाला तर आपण तो कोबऱ्यासारखं कधीच म्हणणार नाही यासाठी केला होता अट्टास. शेवटेचा दिस गोड व्हावा. गोड झाला पाहिजे की नाही? का झालेला आहे? ओके म्हणा की माय बाप, आहे ना. आता लिला चालू आहे ना. काहीतरी करण्यापेक्षा मिरच्याच्या बाजारात गेल्याच्या नंतर ठसका येतो. त्यामुळे आपण आता हे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाकरता करतो असं म्हणणं चांगलं कधी पण. कारण लुटपुटीचे बाबाच्या भाषेत चुरमुरे खाण्यापेक्षा लुटपुटीची पेढे खाणं कधी श्रेष्ठच आहे. आणि समाधी भ्रमात राहण्यापेक्षा समाधी भ्रम कधी श्रेष्ठ आहे. अशा म्हणून म्हणजे आता हे नसलं तरी असं म्हणून चाललं म्हणजे लाजकाचं तरी ते उठा साधू संत साधा आपुले येतं. चैतन्य महाराज म्हटले साधू संत म्हणताना पुन्हा उठावं लागतं असं शक्यच कसं आहे? नाही म्हणले साधू संत म्हणलं का उठतील, आहे ना. सकारात्मक विचार पद्धती. तसं आपण असं म्हणून आपल्यालाच वाटेल आणि आपण ते पुन्हा ते सत्यात परिवर्तित होण्याकरता आपण अजून कसून प्रयत्न करू. हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. बघा ही एवढी पंक्ती पटकन. ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही, ज्या रूपाची म्हणजे दृष्टांतात यम रज्जू प्रतीती होत नाही, पण प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही म्हणजे आयम सर्प राहत नाही. तसं सिद्धांतामध्ये ज्या रूपाची प्रतीती होते म्हणजे सच्चिदानंद रूपाची प्रतीती होत नाही, पण प्रतीती आली आत्मत्वाने का जगताची सिद्धीच होत नाही. कशी? सत्यत्वाने. ते कोणतं रूप? विशेष रूप. आणि तेच सांगतात. बघा पुन्हा ही पंक्ती वाचतो, हे दोन्ही वाचतो एकदा. भ्रांती ज्ञानाशी अभिनवून भ्रांती ज्ञानाच्या वेळेस सुद्धा ज्याची प्रतीती येते ते सामान्य रूप असा नियम करण्यास हरकत नाही. आणि याचे उलट ज्या रूपाची भ्रांतिकाली प्रतीती होत नाही परंतु प्रतीती झाली असता भ्रांतीचाच नाश होतो ते विशेष रूप. मग भ्रांतिकाली रज्जूच्या विशेष रूपाची प्रतीती असते का नसते? नसते. आणि ज्या वेळेला ही दोरीच आहे म्हणजे विशेष रूप अशा विशेष रूपाने प्रतीती होते तेव्हा भ्रांतीचाच म्हणजे भ्रांतीत दिसणारा सर्पच काय होतो? नाहीसा होतो. आणि म्हणून पुन्हा म्हणतात ज्याच्या प्रतीतीने भ्रांती नष्ट होते ते विशेष रूप आहे. आणि ज्याच्या प्रतीतीने भ्रांती पुन्हा चांगली भासते ते सामान्य रूप आहे. बरोबर ना. मग म्हणून भ्रांती पोषक ते सामान्य, भ्रांती नाशक ते विशेष. मग त्याप्रमाणे आत्म्याचे सत हे कोणतं रूप आहे? सामान्य आहे. आणि चिद आनंद कुटस्थ नित्य मुक्तादी हे विशेष रूप आहे. जगत भ्रांतिकाली सर्वच जीवांना फक्त कोणत्या रूपाची प्रतीती आहे? सदरूपाची. आहे ब्रह्म आहे नाही कळालं, ते ब्रह्म मी आहे नाही कळालं, फक्त आहे ब्रह्म आहे म्हणून ते म्हणजे हे काहीतरी आहे कळालं भ्रम झाला. तसं ब्रह्म आहे कळालं म्हणून भ्रम झाला नव्हे. ते आहे कळालं म्हणून जीव रूपाला जीव दशेला येणं हाच भ्रम आहे. ज्या अर्थी आपण या जीव दशेला आलो त्या अर्थी आपल्याला आत्म्याचं कोणतं ज्ञान आहे?
सामान्य ज्ञान आहे. आणि जीवदशा कायमची निवृत्त करायची असेल तर आत्म्याचं कोणतं ज्ञान संपादन केलं पाहिजे? विशेष ज्ञान संपादन केलं पाहिजे. कारण विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळेच जीवदशा आली. विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने ती काय होईल? निवृत्त होईल. कारण सिद्धांत आहे आपला काय? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं, म्हणजे जे ज्याच्या आत्म्याच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने भासतं त्या आत्म्याच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानानेच काय होईल? निवृत्त होईल. म्हणून जगत भ्रांतिकाली सर्व जीवांना फक्त सद्रूपाची प्रतीती असते. सन घटा म्हणजे घट आहे, सनपटा म्हणजे पट आहे, घट आहे, पट आहे, या प्रकारे करून मी आहे आणि माझं शरीर आहे, माझे भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि हे खरं आहे बरं का. हे असावं देशभक्तीत आपण जगात वावरताना हे असलंच पाहिजे. पण हे सत्य तो दिलं नाही पाहिजे. अरे मीच नाही तर भारत देश कुठला आहे? मीच नाही तर देश कुठे? देश नाही तर आशिया खंड कुठे? आशिया खंडच नाही तर मग त्यातलं जम्बूद्वीप कुठे आहे ना? काय कुठे? अरे काहीच नाहीच आहे ना. म्हणजे म्हणून आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही असं म्हणी अनुभवा. जो लोकव्यवहारात वापरताना आपल्याला तसंच वागलं पाहिजे. पण मनात समजुती ते असली पाहिजे. अरे मीच नाही, आप मर गए पीछे डूब गई दुनिया, मीच सत्य नाही तर जगत काय घेऊन बसला. मग आहे कोण आहे? अधिष्ठान मी आहे आणि माझ्या अपर स्वरूप समुद्रावरती मग खुशाल आहे. मग त्याची काही बिघडत नाही असं जाणून असावं. बघा म्हणून म्हणतात या प्रकारे करून मी आहे, माझे शरीर आहे, अशा रीतीने सर्व मिथ्या पदार्थाशी अभिन्न होऊन सद्रूपाने म्हणजे आहे आहे अशा रूपाने प्रतीती होते. म्हणून आत्म्याचे सत हे कोणतं रूप आहे? सामान्य रूप आहे. आणि चिदानंद कुटस्थ नित्यमुक्ता हे कोणतं रूप आहे? विशेष रूप आहे. त्या रूपाचे म्हणजे त्या विशेष रूपाने ज्यास प्रतीती असते तो कोण? ज्ञानी. आलं का? ज्याचा अंतकरणाला विशेष रूपाने प्रतीती आहे तो ज्ञानी आहे आणि ज्याला सामान्य रूपाने प्रतीती आहे तो अज्ञानी आहे. सामान्य रूपाने प्रतीती आहे म्हणजे त्याचं अंतकरण काय आहे? उपाधी विशेषण उपलक्षण त्यापैकी काय आहे? सामान्य रूपाने प्रतीती आहे म्हणजे विशेषण आहे ना. आणि ज्याला अधिष्ठानाची विशेष रूपाने प्रतीती त्याचा अंतकरण उपाधी आहे आणि ज्याला दिसतेकारी नाहीचाच निश्चय आहे त्याचा अंतकरण उपलक्षण आहे. ठीक ना? अशा पद्धतीने हे सगळे इथले शब्द आपण ते गोळाबेरीज करून अगोदर पाहिले. मग आता त्या रूपाने ज्या प्रतीती येते तो ज्ञानी आहे. आणि मी मनुष्य आहे अशी स्थूल सूक्ष्म शरीराचे ऐक्यरूप जो एक संघात, त्या संघाताच्या ठिकाणी भ्रांती राहत नाही, ज्याला विशेष रूपाने ज्ञान होतं त्याला. म्हणून सच्चिदानंद आदी हे आत्म्याचे कोणते रूप आहे? विशेष रूप आहे. सद्रूप सर्वास प्रतीत होते आणि प्रयत्न वाचून होते म्हणून ते सामान्य रूप आहे. आणि सच्चिदानंद आदी फक्त ज्ञानास किंवा प्रयत्न करणाऱ्या पराकाष्ठा करणाऱ्या आहे ना, त्याला काय म्हणतात? मुक्ताती निर्धारित लाभ आपलीच मुक्तता. अशा पद्धतीने फक्त ज्ञात्यास प्रतीत होते म्हणून ते विशेष रूप आहे. त्या सामान्य रूपाला काय म्हणतात? आधार. त्याचा होता ना प्रश्न, आधार कोण आहे? तर सामान्य रूपास म्हणजे सद्रूपास काय म्हणतात? आधार. आणि विशेष रूपास अधिष्ठान. असा किंचित भेद कोणी केलेला आहे? संक्षिप्त शारीरिक म्हणजे ते संक्षिप्त शारीरिक ग्रंथाचे करते सर्वज्ञात्म मुनी यांनी हा थोडासा भेद केला आहे का सामान्य रूपाने काय म्हणावं? आधार आणि विशेष रूपाने काय म्हणावं? अधिष्ठान. मग तो जर म्हणत असेल या ज्या अविद्येमुळे हे जगत प्रतीतीला येतं, ज्याचं मनाने देखील चिंतन करणे शक्य नाही, याचा आधार कोण? तर गुरुदेव पुढचं सांगतात, बाबा आधारही तूच आहे आणि अधिष्ठानही तूच आहे. म्हणजे तुझा आत्माच या जगाला आधार आहे आणि अधिष्ठान आहे. सामान्य रूपाने आधार आहे, विशेष रूपाने अधिष्ठान आहे. ज्ञान झालं तर एकतर होऊच नाही सामान्य रूपाने सुद्धा, म्हणजे भ्रम होत नाही. आणि झालं तर मग ते विशेष व्हावं म्हणजे भ्रम राहत नाही. पण आता आपली परिस्थिती काय आहे? आपण जीवदशेला आलो म्हणजे सामान्य रूपाने आपल्याला ज्ञान आहे. आता दोर तुटलेले आहे, लढा नाही तर मरा. मग आता काय करून घेतलं पाहिजे? विशेष रूपाने ज्ञान करून घेतलं पाहिजे. मग आपल्याला जगत प्रतीतीला येणार नाही का? सत्य वाटणार नाही, सत्य वाटणार नाही. आणि सत्य वाटल्याने तर काय होणार नाही? दुःख होणार नाही. स्वप्नात आपल्याला किती काही येऊ द्या, पण जागं झाल्याच्या नंतर ते स्वप्न आपल्याला म्हणजे स्वप्नात वडील गेलेत तर जागं झाल्याच्या आपण अंत्यसंस्काराची तयारी करतो किंवा स्वप्नात पुत्र झाल्याच्या नंतर पेढे वाटतो, काहीच करत नाही. कारण त्याबद्दल काय झाला? प्रतीती नाही का मिथ्यात्व निश्चय आहे ना. प्रतीती जरी झाली तरी त्याबद्दल मिथ्यात्व निश्चय झाला. तसं या जगताचा दिसतेकाली मिथ्यात्वाचा निश्चय झाल्याच्या नंतर कोणता पदार्थ, कोणती व्यक्ती, कोणतं वस्तू, कोणतं स्थळकाळ आपल्या सुखदुःखाला कारण होईल? कोणताच व्यक्ती, कोणताच पदार्थ, कोणताच देश, कोणताच काळ आपल्याला सुखदुःखाला कारण झालं. उलट आपल्याला झाला तर सुखालाच कारण होईल, दुःखाला होणार नाही. ही गुरुकिल्ली म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग, खरी जीवन जगण्याची कला किंवा त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे हृदय बदलाचं तंत्रज्ञान. हे आपल्याला हे विचारसागराचे करते पंडित साधू निश्चलदासजी देतात. आणि ते जे देतात तेच आपल्याला ज्ञानोबराय तुकोबराय सुद्धा देतात. पण ज्ञानोबराय तुकोबरायचं ते बोलणं कळण्याकरता हे कळणं गरजेचं आहे. म्हणून हा ग्रंथ संस्कृत आणि प्राकृत प्रस्थांतरामध्ये परिचय करून देणारा, प्रवेश करून देणारा हा ग्रंथ आहे. तर आजच्या चिंतनामध्ये आपल्याला दोन शब्द कळाले. कोणते? सामान्य आणि विशेष. आणि त्या सामान्याला म्हणतात
आधार, विशेषण म्हणतात अधिष्ठान. भ्रांती काळी भ्रांतीला पोषक असतं ते सामान्य, भ्रांती नाशक असतं ते विशेष. भ्रांतीशी अभिनवून भ्रांतीच्या काळाला सुद्धा ज्याची प्रतीती येते ते सामान्य, आणि भ्रांती काळी ज्याची प्रतीती येत नाही पण प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही ते विशेष. रज्जूचं सामान्य रूप, रज्जूचं सामान्य रूप इदम किंचित, रज्जूचं विशेष रूप इयम रज्जू, आणि विशेषाचं ज्ञान झालं नाही म्हणून भ्रम झाला तो अयम सर्पा. तसं चैतन्याचं सामान्य रूप सत आणि विशेष रूप चिद आनंद कुटस्थ नित्यबुद्ध, आणि भ्रांत रूप जगत सत्यम असं वाटणं. आता आपल्याला कळालं जगत जरी दिसलं तरी काय नाही, सत्य नाही. आणि जगत जर दिसतेकाली सत्य वाटत नसेल तर आपल्याला चैतन्याचं ज्ञान झालं, कोणतं विशेष ज्ञान झालं. आणि अजून काही एवढं करून जर जगत आपल्याला सत्यच वाटत असेल तर चैतन्याचं ज्ञान नाही आपल्याला आहे, पण कोणतं आहे सामान्य आहे. आता काय केलं पाहिजे मग ते विशेष केलं पाहिजे. झालं असेल तर मग काही चिंताच नाही, मग उद्या विचार सगळं ऐकण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही म्हणाला उद्या आम्हाला विशेष ज्ञान झालं त्यामुळे आम्ही आलो नाही, असं करायचं नाही. कारण जरी आपल्याला ज्ञान झालं असलं तरी सुद्धा आता मिरच्याच्या बाजारात गेल्याच्या नंतर ठसका रोग्याला येतो का निरोग्याला पण येतो, सगळ्यालाच येतो. मग मिरच्याच्या बाजारात जाऊन ठसका घेण्यापेक्षा हा जीवनमुक्तीचा आनंद भोगण्याकरता हे करणं काही वाईट नाही. म्हणून आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. तसं आपण आता हा सुप्ते रमृते कालम नाहीत वेदांत चिंतया, उठल्यापासून ते झोपी जाईपर्यंत, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत, नवे साक्षात्कारपर्यंत. आता काय करायचं, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक प्रत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बोधा. कारण काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा. आणि आळंदीत राहून या चिंतनात जर काळ आपण सारला नाही तर माऊली आपल्याला मग रागवतील आणि माऊली त्याचं हकलपट्टी करते. खरंच आहे या चिंतनात ज्ञानेश्वरी गाथा विचारसागर आळंदीत राहून. कारण आळंदी एक कलेची भूमी नाही, म्हणजे इथे कला शिकू नये असं त्याचा अर्थ नाही, पण आळंदीत राहून ज्ञान अर्जन केल्याशिवाय राहू नये. कारण ज्ञानपीठ आहे, ज्ञानोबळा इथे आहेत. आणि याच्यात राहून आपण या ज्ञान विचाराला जर प्राधान्य दिलं नाही तर माऊली पाहतात, बऱ्याच वेळेला संधी देऊन पाहतात. आता तरी जागेवर येईल, मग तरी जागेवर येईल, आता तरी वळेल, मग तरी ज्ञानेश्वरी चिंतन करेल. पण जर करायलाच लागला नाही तर माऊली हळू त्याचं गाशा गुंडाळून त्याला हकलपट्टी करतात. आणि बऱ्याच जाण्याची झालेली आहे, आपण त्याचे साक्षीदार आहोत. आपल्यावरती वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आपण या चिंताला विनमुख होता कामा नाही. बघा तुम्ही मोठे मोठे हस्तीसुद्धा माऊलीबरोबर त्यांना म्हणतात नाही तुम्ही आता इथे भार नका करू. कारण एखादा साधक तुमच्या जागेवर राहील, तुम्ही बाधक होऊ लागला, तुम्ही योगी आहात, आपलं योगभ्रष्ट आहात, ज्या अर्थी आळंदीत आलात त्या अर्थी योगभ्रष्ट आहात, पण इथे येऊन तुम्ही भ्रष्टयोगी व्हायला लागलात मग तुम्ही इथे थांबू नका. तर माऊलीच्या कृपेने आपल्या जीवनात तो दिवस कधी उदयाला येऊ नये या चिंतनात आपला काळ जावा अशी गुरुनाम गुरु स्वानंद सुखनवाशी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला पूर्णविराम. पुंडलिक वरदार विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय.